वर्षानुवर्षे कसरतीचे प्रयोग करून लोकांचे मनोरंजन करणारा डोंबारे समाज हा महाराष्ट्रामध्ये सर्वत्र परिचित आहे. हा समाज मूळचा गुजरात या भागातील आहे. महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी त्यांना गोपाळ म्हणून सुद्धा ओळखले जाते. परंतु गुरे राखणारा जो गोपाळ समाज आहे त्या समाजाशी या लोकांचा काहीही संबंध नाही. त्या लोकांचे एकमेकाशी कसलेही व्यवहार होत नाहीत. उत्तर प्रदेशात या समाजाला नट असेही म्हणतात. कला दाखवणाऱ्या नट समाजाशी हा समाज आपले साधर्म्य दर्शवतो. या कसरतीच्या प्रयोगांमध्ये स्त्रिया आणि लहान मुलांचा प्रामुख्याने वापर होतो. लोकांची सहानुभूती जास्त मिळाल्यामुळे जास्त कमाई होते ही वस्तुस्थिती आहे. स्त्रियांनी दोरावर चालणे, काठी हातात धरून दोरावर चालणे, वेगवेगळ्या कसरती दाखवणे, केसाने दगड उचलणे किंवा लहान मुलांना घेऊन दोरावर चालणे अशा पद्धतीचे प्रयोगही सादर केले जातात. लहान मुलांना हवेमध्ये उंच फेकणे, एखादी उंच काठी तळहातावर उभी धरून त्याच्या दुसऱ्या टोकाला लहान मुलाला त्या काठीवर तरंगत ठेवणे अशासारखे कसरतीचे प्रयोग आवर्जून केले जातात. यामुळे या लोकांची कमाई चांगली होते. सर्वच भटक्या जातींप्रमाणे या समाजातही जातपंचायतीला खूप महत्त्व आहे. जातपंचायतीच्या प्रमुखाला पाटील असे म्हणतात. या पाटलाचा निर्णय या समाजामध्ये अंतिम समजला जातो. विशेषतः लग्नप्रसंगी, मौतप्रसंगी, कुठल्याही सामाजिक कार्यात या पाटलाचा निर्णय हा अंतिम आहे. या समाजामध्ये घटस्फोट किंवा काडीमोड घेण्याची प्रथा नाही. जर एखाद्या पुरुषाने त्या समाजातील स्त्री पळवून नेली तर तो या समाजामध्ये अत्यंत मोठा गुन्हा समजला जातो. त्यालाच शिक्षासुद्धा अतिशय कडक दिली जाते. त्या माणसाने जर पळवून नेलेली स्त्री, त्याला दोघांना पकडून आणले जाते. त्या माणसाला एखाद्या झाडाच्या बुंध्याला बांधतात आणि सोटाने बडवून काढतात. जर तो कबूल झाला तर ठीक, नाहीतर या लोकांचं चाकण या गावामध्ये चेंक्र हे एक कुलदैवत आहे. तेथे गेल्यानंतर त्यांना तांदूळ खायला घालतात आणि ते तांदूळ खाल्ले तर त्या गुन्हेगाराच्या तोंडातून रक्त पडते अशी या लोकांची धारणा आहे. या सामाजिक गुन्हेगार व्यक्तीला समाजामध्ये स्थान मिळत नाही. त्याच्या मौतीलाही कुणी जात नाही. त्याच्या लग्नकार्यात कुणीही उपस्थित राहत नाही. जर एखाद्या पुरुषाला त्याची पत्नी पसंत नसेल तर तो पंचायतीच्या परवानगीने आपली पत्नी परत पाठवू शकतो. परंतु त्याला पंचायतीला दंड भरावा लागतो. स्त्री मात्र स्वखुशीने जर दुसऱ्या पुरुषाबरोबर पळून गेली, तिला मात्र आजन्म हा समाज वाळीमध्ये टाकतो. पहिल्या पत्नीची परवानगी असेल, पुरुष मात्र 1 किंवा 2, 3 लग्ने करू शकतो. छत्तीसगढ़ कितनी उम्र है? उम्र 11 और कितने साल से कर रही है? हाँ 9 साल से. आप लोग हमेशा यही करते हैं? घर में कहते हैं ना, घर में तो साल के कौन से दिन में घर में रहते? इधर किधर रहते? अभी जाएंगे वो क्या बोलते हैं, नया साल के बाद से। नया साल के बाद. तो पूरा साल यही काम करते हो? पूरा साल? 4 महीने इधर करते, 4 महीने काम में रहते. कौन सा काम? छत्तीसगढ़. और ये सब कैसे सीख लेते हैं? जैसे बचपन में सीख जाते, बचपन में ही नहीं सिखाते. हाँ. जैसे कि 10 साल की लड़की है ना, उससे सिखाते हैं. हाँ पहले छोटा रस्सी रहता है. हाँ. उसके बाद बड़ा रस्सी रहता है. हाँ तो हम भी कम से कम 2 साल हुआ हम करने के लिए. हाँ. 2 साल से अच्छा. और बाकी स्कूल वगैरह कुछ नहीं जाते, अपने गांव में जाते स्कूल. अभी स्कूल बंद है तो इधर काम कर रही है? अभी स्कूल बंद है तो इधर से काम कर. ये कितने उम्र तक कर सकते हैं? ज़्यादा उम्र नहीं कर, अभी 1-2 साल करेगा, उसके बाद बंद. फिर बंद. आप ये हमारे यहाँ डोंबारी बोलते हैं आप? हाँ, डमवार सर. वही ना, डोंबारी बोलते हैं ना. तुम्हारा नाम क्या बोले? काजल। काजल. अच्छा. मूल लहान असतानाच या मुलाला मालिश करणे, त्याच्या शरीरामध्ये लवचिकता आणणे यासाठी विविध प्रयोग केले जातात. त्यामुळे अगदी लहान वयापासून प्रशिक्षण सुरू झाल्यामुळे हे मूल लहान वयातच
कसरतीच्या प्रयोगांमध्ये अत्यंत तरबेज होते. या समाजामध्ये धार्मिकपणा किंवा अंधश्रद्धाळूपणा खूप जास्त आहे. मरियाई किंवा साती आसराला हे लोक खूप मानतात. इतर समाजाप्रमाणेच या समाजात सुद्धा बोकड कापणे या विधीला महत्त्व आहे. पवार, जाधव, यादव ही आडनावे या समाजामध्ये प्रामुख्याने आढळतात. जाधव कुटुंबाकडे या समाजातील पाटीलकी असते. मयत झाल्यानंतर हे लोक नवीन कपड्यामध्ये त्या प्रेताचे तोंड न दाखवता ते शरीर पूर्णपणे गुंडाळतात आणि खोल खड्ड्यामध्ये त्या शरीराचे किंवा प्रेताचे पूर्णपणे दफन करतात. या समाजातील 2 लहान मुलांची केंद्र सरकारच्या जिम्नॅस्टिक या खेळाच्या प्रशिक्षणासाठी सुद्धा निवड झाली होती. तुम्हाला हा भाग कसा वाटला? ही माहिती कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून कळवा. आणि असेच विविध विषयाचे व्हिडिओ पाहण्यासाठी अस्मी या चॅनलला सबस्क्राईब करा.